वैज्ञानिक समाजवादाचं खुलं ज्ञानपीठ इचलकरंजी आणि समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शाहू महाराज यांची जयंती हुतात्मा तुकाराम चौक इथल्या सार्वजनिक नळाजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वैज्ञानिक समाजवादाचं खुलं ज्ञानपीठ इचलकरंजी आणि समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती हुतात्मा तुकाराम चौक इथल्या सार्वजनिक नळाजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी 24 जानेवारी 1922 रोजी मुरगुड शहरासाठी ज्या ऐतिहासिक पाणी योजनेची सुरुवात केली होती त्याच पवित्र आणि ऐतिहासिक स्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात पाणी पुरवठा विभाग सभापती सत्यजित सिंह पाटील आबा यांच्या हस्ते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सिकंदर जमादार यांनी केलं, तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री नामदेवराव मेंढके यांनी भूषवलं। प्रमुख व्याख्याते डी चौगले यांनी आपल्या धारदार भाषणात शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला। राजश्री शाहू छत्रपती हे केवळ राजे नव्हते, तर ते अपेक्षितांचे कैवारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे द्रष्टे महापुरुष होते। त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिली आणि समतेचा पाया रचला। आजच्या तरुण पिढीनं त्यांच्या सामाजिक समतेचं आणि आरक्षणाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही चौगले म्हणाले। या प्रसंगी संकेत भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली, तर प्रवीण सूर्यवंशी यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक क्रांतीवर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलं। या ऐतिहासिक सोहळ्याला नगरसेवक दत्ता मंडलिक, SV चौगले, माजी नगरसेवक जयसिंग भोसले, LS गोधडे आणि भिकाजी कांबळे यांच्यासह मुरगुड शहरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाहू महाराजांच्या जयघोषानं या दिमागदार सोहळ्याची सांगता झाली।